नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. आजचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. रिव्हर्सल ऑफ द डायबेटीस. डायबेटीसला परतवून लावा किंवा फ्रीडम फ्रॉम द डायबेटीस, डायबेटीस पासून मुक्त व्हा. आपल्याकडे तज्ज्ञ आलेले आहेत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. व्यायामाचं पण एक शास्त्र आहे. व्यायामामध्ये बेसिकली तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी व्यवस्थित जिमचे एक्सरसाइज केले पाहिजेत. प्रत्येक मसलला स्ट्रॉंग बसवलं पाहिजे. मसल इज द मशिनरी ऑफ द बॉडी. स्ट्रॉंगर इज द मशिनरी, बेटर इज द फ्युएल कन्झम्पशन. आणि जिमच्या व्यायामाने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. एरोबिक्सचे व्यायामही केले पाहिजेत. चालण्याच्या मागे लागलात आणि लठ्ठ असाल तर गुडघेदुखी हमखास आहे. त्यामुळे चालायचं कसं, मसल कसं एंगेज करायचे, कोअर मसल्स, शूज कसे घालायचे याचं सुद्धा शास्त्र आहे, ते समजून घ्यायचंय आणि फ्लेक्झिबिलिटीचे करायचे. नुसतेच सूर्यनमस्कार करण्यापेक्षा ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्याला करायला हवं. पिलाटे एक्सरसाइजेस खूप छान आहेत. त्यामुळे तुम्ही रोज नवीन आणि सायंटिफिक काय एक्सरसाइज आहेत याच्याबद्दल माहिती घ्या. आम्ही दोघंही तुम्हाला कधीही माहिती त्या याच्यामध्ये आमचे नंबर, फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. डायबेटीससाठीच नाही तर लठ्ठपणासाठी सुद्धा. आणि लठ्ठपणा आणि डायबेटीस दोन्ही नसेल तरीही आयुष्य चांगलं बनवण्यासाठी व्यायाम केलाच पाहिजे आणि तो शास्त्रोक्त व्यायाम करायला हवा. कारण इन्शुलिनचं चलनवलन जे आहे शरीरातलं, मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. जसं डाएटला पर्याय नाही तसं व्यायामालाही पर्याय नाही. आणि नेमके आपण तिथेच चूक करतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे डायबेटीस सारखे, ओबेसिटी सारखे आजार, की जे फक्त असे आजार आहेत की ते स्वतः तर वाईट आजार आहेतच पण त्याच्या शरीरातल्या प्रत्येक संस्थेवर वाईट परिणाम होतात. तर डायबेटीस झाल्यानंतर आधी आपण त्या उपचारांबद्दल बोलूया. की व्यायाम झाले, आपल्या आहारातला झाला, स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आणखीन काही तुम्ही सुचवू शकता? स्ट्रेस आता काय स्ट्रेसर आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. प्रत्येक वयात म्हणजे 20मध्ये वेगळे स्ट्रेसेस असतात, 30मध्ये वेगळे स्ट्रेसेस असतात. जेव्हा लग्न होतं, मुलं लहान असतात, 40मध्ये चेंज होतात, लेडीजमध्ये वेगळे येतात, जेंट्समध्ये वेगळे येतात. तर आता त्याच्यासाठी फॉर्म्स वगैरे भरले, म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन क्वेश्चनरचा फॉर्म भरला, म्हणजे क्वेश्चनर त्याच्यामध्ये पण शास्त्र वापरला आपण, तर बरं पडतं. पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी, ऑप्टिमिझम, पेसिमिझमचे पण क्वेश्चनर्स असतात. तर आपल्याला कळतं की कुठल्या एरियामध्ये आपण जरा गडबड करतोय. आणि प्लस पर्सनल इश्यूज असतात, कोणाला मुलाबरोबर, म्हणजे फॅमिली इश्यूज असतात. प्रत्येक घरामध्ये काही ना काही ते सगळं कर्माचं काय त्याला तुम्हाला निचोड काढण्यासाठी आलेले असतातच, टपकलेले तुमच्या आजूबाजूला असतात ते. तर ते कसं हँडल करायचं, कारण ते तर हालणार नाहीयेत काही काही लोक आपल्या आयुष्यातली, पण ते कसं हँडल करायचं आतून, त्यासाठी अगं स्वतःनी नसेल होत तर मग काउन्सिलिंग करून थोडं त्याच्यामध्ये ध्यान आहे, थोडं जर्नलिंग आहे, खूप आहे. तो एवढा मोठा आहे, प्राणायाम आहे, जर्नलिंग आहे, रिडिंग आहे, पॉझिटिव्ह राहणं, म्युझिक आहे, डान्स आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे सल्ला घेऊन तुम्ही स्ट्रेस मॅनेज करू शकता थोडक्यात. त्याचं परसेप्शन शिफ्टिंग करणं पाहिजे. बऱ्याचदा आपण परिस्थिती चेंज नाही करू शकत, पण आपण कसं हँडल करतोय, काय काय गोष्टी आपण चेंज पण करू शकतो आणि ते आपण करत नाही, तो पण एक प्रॉब्लेम असतो. डिसिजन्स घेत नाही, डिले करतो, पोस्टपोन करतो, सहन करत राहतो लोकांचे इश्यूज. दॅट इज ऑल्सो इनकरेक्ट. पण कधी काय करणं अगर स्वतःहून होत नसेल तर यू शुड बी डुईंग दॅट. कारण शेवटी डिसिजन्स घेतल्याशिवाय स्ट्रेस जात नाही. आणि लठ्ठ असाल आणि डायबेटीस असेल तर तोही सबकॉन्शियस माइंड मध्ये सतत स्ट्रेस असतोच की आपल्याला आहे आणि आपण नीट लाईफस्टाईल फॉलो करत नाहीये. त्यामुळे तो स्ट्रेस तर आपण नक्की घालू शकतो की आपल्याला. त्यामुळे ही सगळी कारणं आहेत डायबेटीसच्या याच्यामध्ये. तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ओबेसिटी काय किंवा डायबेटीस काय हे स्वतः एक गंभीर आजार आहेत आणि सगळ्या शरीराच्या संस्था बिघडवतात. पण डायबेटीसमध्ये कशा कशावर परिणाम होतो, काय सगळं नखशिखांत सगळंच एफेक्ट होतं ना, म्हणजे राईट. पण मेन इम्पॉर्टंट त्यातलं लक्ष ठेवण्यासारखं असं आहे की डोळे नाजूक असतात. जेव्हा आपले ऍसिड आणि हे बॅलन्स गमवतो, साखर वाढायला लागते, डोळ्याचे प्रॉब्लेम, एस्पेशली रेटिनाचे प्रॉब्लेम जास्त लक्ष द्यावं लागतं. किंवा काचबिंदू, ग्लोकोमाचे प्रॉब्लेम्स बघावे लागतात. ते कमी पर्सेंटमध्ये आहे. आम्ही इंडियन्समध्ये बघतो की मेन इज हार्ट, म्हणजे डोळ्यावरून खालती उतरलो हार्ट. डायबिटीज आणि हार्ट डिसीज आर सेम, म्हणजे ऍक्च्युली एकमेकांचे चिट्टे पिट्टेच आहेत. आणि मॅक्सिमम 75% डायबिटीस नंतर जाऊन हार्टचे प्रॉब्लेम्स येऊनच त्यांना त्रास होतात आणि हार्ट अटॅक आणि ते सगळे प्रॉब्लेम त्यांना जावं लागतं घरातल्यापासून. तर हार्ट म्हणजे डायबिटीज अगर आपण नीट मॅनेज केला
इव्हन 2-3 वर्ष नीट मॅनेज केला तरी तुमचं हार्ट तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे फॉर लॉंग टर्म. आणि मग किडनी आहे नेफ्रोपॅथी ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यावरती पण भरपूर रिसर्च केलाय आपण, आता पेपर पण पब्लिश केलेत नेफ्रोपॅथी रिव्हर्सलचे. ओके, डॉक्टर्सने अनेक पेपर्स पब्लिश केलेले आहेत. त्यांच्या साईटवरती व्हिजिट केलं तर तुम्हाला ते सापडतील. कारण इतक्या 18,000 लोकांना जेव्हा त्यांनी ट्रीट केलेले म्हणजे रिझल्ट दिलेले आहेत त्याच्या 10 पट लोकांशी त्यांनी ट्रीटमेंट सुरू आहे आता सुद्धा. किती लोकांवरती ट्रीटमेंट चालू आहे? हा, एक 40,000 लोकांनी व्यवस्थित वर्षभराची ट्रीटमेंट घेतलेली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते मी की भारताला डायबेटीसची राजधानी म्हटलं जातं. एकूण भारतामध्ये किती असतील डायबेटिक? हो, 10 करोड एक अंदाजासाठी, आणि एक 13.5 करोड प्री डायबेटिक्स, 23.5 करोड. उद्याचा आकडा वाढलेला असेल. एव्हरी डे त्याच्यामध्ये ऍडिशन होतीये आणि डॉक्टर त्यातून ते कमी करतायत त्याच्यामध्ये. नाही, आधी मला वाटायचं तेव्हा 2013 मध्ये काम चालू केलं होतं की अरे आपण खूप फरक करू शकू आणि झपाट्याने हे प्रॉब्लेम कमी होईल. म्हणजे माझी इच्छा होती की 2020 पर्यंत 1 लाख लोक मुक्त व्हावी, आणि त्या हिशोबाने ती ऊर्जा पण होती. अजूनही भरपूर ऊर्जा आहे, पण रिअलाइज होत आहे की एवढं ते सोपं नाही, थोडंसं क्लिष्ट आजार आहे. कारण काय, मेडिकल रूट्स थोडे डीप आहेत, आणि प्लस मग सोशल, जे फॅमिलीमध्ये वावरणं, लग्नात जाणं, ट्रॅव्हल करणं, सणवार येणं, सणवार आले की मग लहानपणीपासून आजीने वगैरे जे काही खायला घातलेलं असेल ते सगळं आठवणं. तर ह्या सगळ्यातून मार्ग काढणं जरा सहज नाही होत. म्हणजे आधी तर मला वाटायचं एकदा ऐका आणि करा ना, सगळा संपाला विषय, काय का मला परत परत फोन करू नका मला, असं ऍटिट्यूड होता. पण रिअलाइज झालं की नाही, त्यांना मदत लागते, उतार चढाव येतात, मग त्याच्यातून नॅव्हिगेट करावं लागतं आपल्याला, सोल्युशन्स काढायला लागतात, प्रत्येकाचे वेगळे वेगळे चॅलेंजेस येतात, आणि मगच ते खोलवर रिव्हर्सल होऊ शकतं. तर आपले 16 रिसर्च पेपर पब्लिश्ड आहेत पिअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, युरोपियन असोसिएशन असो, इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन असो, सगळीकडे जवळजवळ आपले 50 ऍब्स्ट्रॅक्ट्स ऍक्सेप्ट झालेले आहेत. आणि जवळजवळ आय थिंक 9 टाइम इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला आमची टीम किंवा मी गेलेलो आहोत. आणि आनंद होतोय कारण काय, आपला जो रिसर्च आहे म्हणजे आत्ताच आपल्या पुण्याच्या IMA ला हॉलला प्रेझेंट केला की डॉक्टर रॉय टेलरचा बघा डेटा 250 लोकांचा आहे, 5 वर्षाचा फॉलोअप आहे, 46% रेमिशन ऍट 1 year, 13% रेमिशन ऍट 5 years. आणि आपला डेटा 2800 लोकांचा, आणि तो सब क्लासिफिकेशन केलेला, म्हणजे टाईप 2 मध्ये पण 4 सब क्लासेस मध्ये काय काय रेमिशन होतो. तर डेंजर डेटा आपण पब्लिश केलेला आतापर्यंतला, आणि लोकांना ते वाचून मजा येते की आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की एवढे वर्क केलेले डॉक्टर आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात. पण नुसतं तिथेच थांबायचं नाही, त्यांचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तो ऐकायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही माहिती आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. नाहीतर मग 1 लाखाचं त्यांचं जे स्वप्न पूर्ण करण्यात आपलाही थोडाफार हातभार लागायला हवा. आपण बोलत होतो की डोळे, हार्ट आणि किडनी आणि मग पायाच्या झिंजण्या, न्यूरोपॅथी फार त्रास देतो लोकांना. साखर वाढायला लागली की मग ते आपल्या केसांपेक्षाही बारीक आपल्या पायाचे नर्व्स आणि त्या नर्व्सला सप्लाय करणारे ब्लड वेसल्स, म्हणजे रक्तवाहिन्या अजूनही लहान, आणि साखर वाढायला लागलं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणा, ग्लायकेशन म्हणा, फ्री रॅडिकल्स म्हणा, इतके केमिकल प्रोसेसेस आहेत त्या ब्लड वेसलला एफेक्ट करायला लागतील. आणि मग ऑल्टर्ड सेन्सेशन, मग कधी गरमच होतंय, कधी जळजळच होतीये, असं वाटतंय कापसावरच चालत आहे, रात्री झोपच येत नाहीये. सो दीज आर नॉट व्हेरी गुड थिंग्स. म्हणजे एक वेगळाच टॉपिक आहे, काळजी घ्यायला लागते. आणि मग एकदा इन्फेक्शन झालं तर मग तो एक वेगळाच प्रॉब्लेमच होतो निर्माण. पण एकंदरच सगळे सेल्स इफेक्ट, ब्रेन पण इफेक्ट होते, केस जर म्हटलं केसांपासून ते नकांपर्यंत सगळीकडेच इफेक्ट होतो, स्किन इफेक्ट होते, काही पडायला लागते, ऐकायला कमी येतं. हो, इथले पॅचेस सुरू होतात इन्शुलिन वाढल्यामुळे मानेचे. पायावरती बऱ्याच पेशंट्सला आम्ही बघतो की ब्लॅक स्पॉट सुरू होतात. सो इट्स अ सिस्टमिक डिझीज. प्रत्येक संस्थेवर अटॅक करणारा डायबेटीस आहे, आणि डायबेटीसला लठ्ठ लोक आवडतात. लठ्ठ लोक, ओबेसिटी आणि डायबेटीस या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. हल्ली आम्ही लोक त्यांना डायबेटिसिटी असं म्हणतो. आणि या आजारात तुम्ही जर अडकलात तर लाईफ खूप मिझरेबल होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला तो रिव्हर्ट करायचा आहे. म्हणून मी सांगते तसं त्यांचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तो फॉलो करण्याचा. फक्त तुम्ही जे म्हणता ना शब्द लठ्ठ, बऱ्याच जणांना लठ्ठ दुसरा मी नाही असं ते असतं. तर लठ्ठाचं डेफिनेशन खूप सोपं आहे. आत्ताच्या आत्ता टेप घ्यायचं घरामध्ये जे असतं मेजरिंग टेप,
उंची माहितीच आहे तुम्हाला इंचांमध्ये किती. अगर 5 फूट 8 इंच आहे तुमची उंची म्हणजे 68 आहे, तर जिकडे बरगाड्या संपतात आणि जिकडे तुमचं हिप बोन चालू होतो त्याच्यामध्ये बरोबर ती टेप लावायची. ती 34च्या आत नसेल तर तुम्ही लठ्ठ. एवढं सिंपल ठेवायचं. हेल्दी नाही, हा खाते पिते घर का नाही, लठ्ठ, सिंपल आणि काम करायचंय. मी आणखीन एक सोपी टेस्ट सांगते. बसल्या बसल्या कमरेला चिमटा घ्या. त्याच्यामध्ये जर 1 इंच आला तर तुम्ही रेड झोन मध्ये आहात. आणि जरी तुम्ही थिन असलात तरी तुमच्या कमरेभोवती 1 इंच फॅट असू शकतं, कारण थिन फॅट इंडियन. ती थिअरी सांगा ना समजा. थिन फॅट इंडियन वरती आपलेच इथले पुण्याचेच डॉक्टर याग्निक सर आणि डेव्हिड बार्कर युकेचे खूप जबरदस्त काम केलेलं आहे त्यांनी. आणि फाइंड केलं की जे 2.5 किलोच्या आतमध्ये वजनाची मुलं होती जेव्हा ते जन्मले, तर ओव्हरऑल थोडीशी बॉडी साईज आणि पॅनक्रियाटिक साईज कमी असल्यामुळे जेव्हा ते मोठे होतात 5.5 फुटाचे, तर ते कोप नाही करू शकत. त्यांचं पॅनक्रियास तेवढं इन्शुलिन बनवू नाही शकत. आणि बऱ्याचदा त्याच्यामध्ये थोडी पण कंबर म्हणजे वाढली. ओव्हरऑल बारीक असतात, हातपाय सडपातळ. 100 किलो नाही इंडियामध्ये 60 किलोच्या वजनाची लोक सुद्धा भरपूर म्हणायची जर 1 इंच येत असते. हो, 60 किलो 65 किलोचे भरपूर इंडियन्स आहेत ज्यांना डायबिटीज आहे. आणि ते सगळे टिपिकली थिन फॅट इंडियन कॅटेगरीमध्ये जातात की ओव्हरऑल थिन आहे, हातपाय पातळ आहेत, थोडीशी कंबर बाहेर आलेली आहे आणि त्याच्या जोडीला लिव्हर फॅटही आहे. पॅनक्रियाटिक मे बी कॅपॅसिटी कॉम्प्रोमाइज्ड आहे इन्शुलिन सिक्रिशनची, आणि त्याच्यामुळे ते कंट्रोल नाही करू शकत आहेत त्यांचे डायबिटीजला. खरं तर हे जे जेनेटिक आलेलं इंडियन्सचं ते सुप्तावस्थेत होतं 1980-70 पर्यंत, पण आता ते जास्ती प्रमाणात ऍक्टिव्ह झालेलं आहे. ते कसं एक्सप्लेनेशन करा ना. लाईफस्टाईल पुन्हा बेसिक एकदम सोपं आहे, जे डॉक्टर रॉय टेलरनी मस्त सांगितलेलं आहे की क्रॉनिक कैलोरी एक्सेस, धीरे धीरे करके बहुत समय तक ज्यादा खाना खाया है. 20 मध्ये जे वजन होतं ते हळूहळू 30 मध्ये 1-1 किलो वाढत गेलं, 30 नंतर 1-1 किलो वाढत गेलं. आपण त्याच 2 पोळ्या दुपारी 2 पोळ्या संध्याकाळी खाल्ल्या, पण ते तेवढं आपण जाळलं नाही. क्रॉनिक कॅलरिक एक्सेस विथ जेनेटिक टेंडन्सी फॉर लिव्हर फॅट, पॅनक्रियाटिक फॅट अँड लेस सबक्युटेनस फॅट. डायबिटीसची इटिओलॉजी त्यांनी 10 वर्षाच्या रिसर्चमध्ये खूप छान मांडली आहे. त्यांचं 10 वर्षाचं रिसर्च सांगतं की डायबिटीसच्या मागे मेन 2च गोष्टी आहेत. थोडं थोडं तुम्ही जास्त खाल्लेलं आहे आणि जेनेटिकली तुमचं लिव्हर आणि स्किनच्या आतलं फॅट इम्बॅलन्स्ड आहे म्हणून तुम्हाला झाला. कारण की असे असतात ना, तुमचे नातेवाईक असतील 100 किलोचे, त्यांना डायबिटीज नाहीये, मग अशी जळजळ, तो 100 किलोचा डायबिटीज नाही, मी 60 किलोचा, मला का डायबिटीज आला. अरे क्या करे, बहुत सारे कारण आहेत. 7 कारण आहेत प्लस जेनेटिक कारण आहेत प्लस 7 कारण. अनुवंशिकता तर नक्की आहेच. 15%. छोटीशी चूक किती महागात पडते एका दिवसाची. त्यामुळे हे एखादं व्रत असल्यासारखं आपल्याला ठेवायचंय आपल्या चांगल्या आनंदी शरीरासाठी आणि आनंदी मनासाठी. आता मला वाटतंय की आपण ह्या विभागात इथेच थांबणार आहोत आणि पुढच्या भागात आणखीन माहिती घेणार आहोत.